गोविंद बर्गेची आत्महत्या नाही, घातपात, पूजा गायकवाडला कठोर शिक्षा पाहिजे। बीडच्या गेवराई शहरातील ताकडवाड रोडवरील माधवनगर भागातील आलिशान घराची फक्त 10 दिवसांपूर्वीच वास्तुशांती झाली होती। मात्र हेच घर गोविंद बर्गे यांच्या मृत्यूचं कारण ठरलंय। नर्तिकेच्या प्रेमात अडकलेल्या या उपसरपंचाला गमावा लागलाय जीव। बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखामसला गावातील उपसरपंचाने सोलापूर जिल्ह्यातील सासुरे गावात नर्तकीच्या घरासमोर आपल्या गाडीत बसून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना 9 सप्टेंबर रोजी सकाळी घडली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला, त्यावेळी ही आत्महत्या असल्याची चर्चा होती। मात्र उपसरपंचाच्या नातेवाईकांनी याला घातपात म्हटले। गेवराईतील हेच घर या सरपंचाच्या मृत्यूचं कारण ठरले का, असा प्रश्न आता उपस्थित झालाय। विशेष म्हणजे शहरातील माधवनगर भागातील या घराची फक्त 10 दिवसांपूर्वीच वास्तुशांती झाली होती। हत्या प्रकरणानंतर त्यांची बदनामी केली जात असून राजकारणातील काही व्यक्तींनी त्यांची ओळख त्या महिलेसोबत करून दिली होती। केवळ पैसे उकळण्यासाठीच हे संबंध जोडले गेले असा आरोप करण्यात आलाय। त्यामुळे आमच्या कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी उपसरपंचांच्या कुटुंबियांकडून करण्यात येत आहे। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून नर्तकी पूजा गायकवाड विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून मृत गोविंद बर्गे यांच्या मेहुण्याने याबाबत तक्रार दिली आहे। हा सर्व धक्कादायक प्रकार त्यांच्या नातेवाईकांनी सांगितला असून याविषयी त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी दीपक जाधव यांनी। सोलापूर जिल्ह्यामधील बार्शी तालुक्यातील सासुरा गावामध्ये बीड जिल्ह्यातील युवक सरपंच यांनी गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आणि चर्चा देखील सुरू आहे त्या घटनेसंदर्भात। ही घटना काय आहे हे आपण इथं जाणून घेऊया। हे जे घर आहे त्या सरपंचाचं घर आहे, गेवराईच्या शहरामधील हे घर आहे आणि याच घरावरनं तो वाद झाल्याची देखील चर्चा आहे। जी नर्तकी आहे पूजा गायकवाड नावाची, तिने या घराची मागणी आणि त्यांच्या काही शेतीची मागणी केली होती अशी देखील प्रसारमाध्यमातून चर्चा होती आहे। आणि याच घरापाशी आपण आहोत आणि असं सुंदररित्या हे घर बनवलेलं आहे आणि एक 20 ते 25 दिवसापूर्वी या घराची वास्तुशांती देखील झाली होती। या वास्तुशांतीच्या पूजा करतानाचे जे काही हाताचे ठसे आहेत हे देखील यावरती दिसत आहेत आणि या घराला अत्यंत सुंदरपणे असं सजवण्यात आलेलं आहे आणि याच घराच्या आणि त्यांच्या प्रॉपर्टीवरनं वाद झाला किंवा त्यांना त्याच्यावरती प्रेशर आणण्यात आलं, याच महिलेकडून ती मागणी करण्यात आली असं देखील म्हटलं जातं आहे। आपल्यासोबत त्यांचे घरातील काही नातेवाईक आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया काय घटना आहे आणि कशा पद्धतीने ही घटना घडली होती, काय तुम्हाला सांगता येईल, काय सरपंचाची हत्या घडली का त्यांनी स्वतः गोळी झाडून घेतली, ते त्या दिवशी कोणासोबत गेले होते आणि त्यांच्यासोबत कोण होतं? त्या दिवशी कोणासोबत गेले त्याचा तर काही तपास नाही अजून, पण ही आम्हाला हत्याचा संशय आहे। ते सुसाईड करू शकत नाहीत कारण त्यांच्याकडं आजपर्यंत त्यांचं कोणासोबत भांडणच नाही आणि त्यांच्या राजकारणापेक्षा समाजकारण जास्त होतं, त्याच्यामुळं आम्हाला ते हत्याकडं आमचं हे लक्ष आहे आणि आम्हाला फक्त न्याय मिळाला पाहिजे। सोलापूर पोलीस प्रशासन असो किंवा आपलं बीड प्रशासन असो, ह्यांनी ह्याच्यात लक्ष घालून आम्हाला न्याय द्यायला पाहिजे। पहिली एक गोष्ट मला तुम्हाला काय माहिती आहे का हे एक मला विचारायचं की ही जी घटना घडली हे त्या सासुरा गावामध्ये कशासाठी गेले होते, काय याची कल्पना आहे का? नाही, ह्याची कल्पना तर काय माहीत नाही आम्हाला, फक्त मित्रमंडळीकडून कळलं ते, आम्हाला ह्याची काही माहिती नाही कारण ते आधी गेवरातच होते, नंतर त्यांचा कॉल लागला नाही, ते नंतर म्हणजे बीडला आहे, त्याच्या पलीकडचं आम्हाला काही माहिती नाही। ही जी पूजा गायकवाड आहे हिचं बी आम्हाला काही माहिती नव्हतं, फक्त आम्हाला मित्रमंडळीकडूनच कळलेलं आहे। त्यांच्याकडे जे पिस्तूल आहे असं म्हटलं जातं की त्या पिस्तुलानं त्यांनी गोळी झाडून घेतली आणि आत्महत्या केली। त्यांच्याकडे ते पिस्तूल, त्यांच्याकडे लायसन वगैरे काय होतं का? तसं काहीच नव्हतं, दाजीकडे तसं काहीच नव्हतं। मग ते आलं कुठनं काय? ते तसं असं पक्का असं ठोक हे नाही आमच्याकडे, पण ते दाजी तसं करू शकत नव्हती। ही आत्महत्याचे देखील आहे, दाजीवर इतकं प्रेशर आणलेलं आहे। ही जी पूजा गायकवाड आहे का, हिला जन्मठेपीची कोठडी व्हायला पाहिजे। ही घटना त्या बाईमुळे घडली,
असं काही तुम्हाला काही वाद होता का, काही मागणी होती का तिची, असं काही तुमच्या कानावरती कधी आलं होतं? ही मागणी होती, आम्हाला मित्राकडून कळलं की मागणी तिनं असं सोने आणि याच्या अगोदर एक प्लॉट जमीन हे असं बुलेट गाडी तिच्या भावाला असं बऱ्यापैकी तिनं दाजीला लुटलेलं आहे. आणि 8 दिवसापूर्वी दाजीचं म्हणजे असा कॉल माझा होत नव्हता, दाजीनं कॉल इनकमिंग कॉल बंद केले होते. पण ह्या त्या दिवशी जाताना किंवा त्या दिवशी असं काही पुन्हा तुमचं घरातल्याशी कोणाचं बोलणं झालं होतं? नाही, बोलणं झालंच नाही. दाजी थोडेसे पहिल्याहूनच मला बोलत नव्हते, थोडंसं डिप्रेशनमध्ये असल्यामुळे. म्हणजे तिनं असं एक दाजीवर असं हे केलं होतं की मला इतकं असं पाहिजे. मग मित्राकडून मला असं कळलं की ही जो बंगला आहे आत्ताच घरगुजून झाली, 15-20 दिवस झाले, हे बंगला नावावर करून द्या, माझ्या भावाच्या नावावर जमीन करून द्या. म्हणजे असं तिला म्हणजे अपेक्षा तिच्या अशा फार वाढल्या होत्या. दाजी असे म्हणजे पहिल्यांदा असं नव्हते, पण हे असं कसं घडून आलं असं पुरेपूर असं आमच्याकडे असं हे ठोस सबूत असा नाही. ह्या सगळ्या परिस्थितीवर आणि त्या दिवशी जे ते कोणाच्या संपर्कात होते, कसे त्या ठिकाणी गेले, कोणाचं काही बोलणं झालं होतं का, काय म्हणजे कधी येणार असं काही सकाळी वगैरे जाताना काही सांगितलं होतं का? त्या दिवशी तर त्यांचा व्यवहार करायचा होता, प्लॉटिंग घ्यायची होती का ती विक्री होती ते आम्हाला काही माहीत नाही, पण त्यांचा व्यवहार होता. पण ते बीडला म्हणून गेले, ते म्हणजे उद्या बसू, त्यांचं बोलणं कोणासमोर झालं ते आम्हाला काही सांगता यायचं नाही, पण त्यांचं बोलणं झालेलं आहे हे असं याच्यामध्ये असा संशय येतो की हा घातपाताचा विषय असू शकतो. दाजी असं करणारच नव्हते, ते मला कधी पण असं म्हणजे सपोर्ट द्यायचं हे मला तरी वाटतंय की ते घातपाताचा विषय. आणि दाजी दारू पित नव्हते, त्यांच्या त्या गाडीमध्ये बिअरचा बॉक्स निघाला पूर्ण. तर तुम्ही त्या ठिकाणी गेला होतात, मग त्या वेळेस तुम्ही पाहिल्यानंतर त्या गाडीची कंडिशन काय होती आणि त्यांची ती अवस्था कशा पद्धतीची? मी तिथं गाडीपर्यंत नाही पोहोचू शकलो, भाऊ गेला होता माझा मोठा, मी नंतर आलो, मला माहीत झाल्याच्या नंतर मी आलो. हे दुःखाचा डोंगर असा कोसळलेला आमच्या. ती घटना घडली त्यावेळेस तुम्ही तिथली काही माहिती तुम्हाला मिळाली, तो प्रसंग कसा होता आणि काय त्या गाडीतली परिस्थिती होती? त्या गाडीतली परिस्थिती बिकटच होती. इथं गाडीत आम्हाला काही अनपेक्षित गोष्टी आढळल्यात, ती दोरी, ते पिस्तूल, ते दारू, परत गाडीची बॅटरी डिस्चार्ज होणं, डिझेल संपणं, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी होऊ शकत नाहीत. त्याच्यामुळं आम्हाला घातपाताची शक्यता वाटते. आणि हा जो पिस्तूल आहे हा आला कुठून आणि त्याच्यामुळं आम्हाला घातपाताची शक्यता वाटते. या पिस्तूलची पुरेपूर चौकशी होऊन या मागं कोण आहे असा सगळा आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. ही सर्व नातेवाईक आहेत, त्यांचे मेव्हणे आहेत, त्यांचा भाचा आहे आणि चुलत भाऊ देखील इथे आहेत. या सर्व कुटुंबियाची एकच मागणी आहे की आता आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आणि जे वैराग पोलीस स्टेशन आहे बार्शी तालुक्यामध्ये, या घटनेचा तिथे आत्महत्येचा गुन्हा दाखल केलेला आहे असं माहिती मिळते आहे. आणि आता या घटनेमध्ये जे काही गुन्हेगार आहेत त्यांना अटक करून त्यांना शिक्षा द्यावी ही घरच्यांकडे आता मागणी केली जाते आहे. लोकशिवाय मराठीसाठी दीपक जाधव, बीड.